नमस्कार. साहित्याचे लेणे या आमच्या सदरातील पुष्प चौथे आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. राष्ट्राय स्वहा इदं राष्ट्राय इदं न मम. राष्ट्रमंत्राच्या या प्रेरणेने आजही प्रत्येक हिंदूच्या मनात गर्व से कहो हम हिंदू है ही भावना जागृत होतेच. याचं श्रेय जातं ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक परमपूज्य माधवराव सदाशिवराव गोळवलकर गुरुजी यांना. आजच्या आपल्या सदरात आपण गुरुजींविषयी जाणून घेणार आहोत. आपल्याला ज्ञात आहेच की गोळवलकर गुरुजींचे संपूर्ण जीवन समाज, राष्ट्र आणि जगाच्या कल्याणासाठी समर्पित होते. त्यांचे विचार सदैव राष्ट्र आणि समाजाच्या विकासासाठी प्रेरणादायक आहेत. गोळवलकर यांचे पाध्ये घराणे मूळचे रत्नागिरीचे. रत्नागिरी मंडलातील संगमेश्वर तालुक्यातल्या गोळवली गावचे. या गावातील पाध्ये घराण्याची एक शाखा नागपूरला गेली आणि त्यांचे आडनाव गोळवलकर झाले. गुरुजींचे वडील सदाशिवराव हे ज्ञानमार्गी तर आई लक्ष्मीबाई या भक्तिमार्गी होत्या. या दाम्पत्याच्या 9 अपत्यांपैकी माधव हे चौथे अपत्य वाचले. तेच आपले गोळवलकर गुरुजी. 19 फेब्रुवारी 1906 माघ वद्य शके 1827 या तिथीला नागपूरला माधवचा जन्म झाला. लहानपणापासूनच मराठी इतकेच हिंदी आणि इंग्रजी भाषांवरही प्रभुत्व असलेल्या माधवचे पाठांतरही उदंड होते. शालेय जीवनातच शंकराचार्य, रामानुजाचार्य यांचे संस्कृतमधील ग्रंथसुद्धा त्याने वाचले होते. एवढेच नव्हे तर त्याने तुलसी रामायणातील दोहे सुद्धा पाठ केले होते. कुशाग्र बुद्धी, ज्ञानाची भूक, असाधारण स्मरणशक्ती असे गुण असणाऱ्या माधवने शालेय जीवनात शेक्सपियरची नाटके तसेच बायबलही वाचले होते. तुलसी रामायणा इतकेच बायबलमधील संदर्भ सुद्धा तो अचूक देत असे. माधवच्या बालपणीचा बराचसा काळ सरायपली मध्य प्रदेश येथे गेला. त्यामुळे त्याला हिंदी भाषेचीही जाण होती. 1922 साली चांदा म्हणजे आत्ताचे चंद्रपूर येथील ज्युबिली हायस्कूलमधून माधव मॅट्रिकची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांनी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन डॉक्टर व्हावं अशी त्यांच्या आईवडिलांची इच्छा होती. त्यांनी पुण्याच्या ख्यातनाम फर्ग्युसन कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश सुद्धा घेतला. पण मुंबई सरकारने केवळ मुंबई राज्यातील स्थायी रहिवाशांपुरताच कॉलेज प्रवेश मर्यादित केला, म्हणून 3 महिन्यातच माधवला नागपूरला परतावे लागले. नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमधून त्यांनी इंटरची परीक्षा विशेष प्रावीण्य दाखवून उत्तीर्ण केली. विज्ञानाचे विद्यार्थी असूनही त्यांनी इंग्रजी विषयात पारितोषिक पटकावले होते. कॉलेज जीवनात उत्कृष्ट खेळाडू आणि व्यासंगी विद्यार्थी म्हणून त्याचा लौकिक होता. पुढे त्यांनी काशी येथील हिंदू विश्वविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे अनेकदा मदन मोहन मालवीय यांच्याकडेही ते जात असत. तसेच रामकृष्ण आश्रमातही जात असत. भारतीय तत्वज्ञान, अर्थशास्त्र, राजनीतीशास्त्र आदी विषयांवरील अनेक प्रमाणभूत ग्रंथांचा देखील त्यांनी अभ्यास केला. 1928 मध्ये माधवराव MSc झुऑलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र हा विषय घेऊन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. 1931 मध्ये BHU म्हणजे बनारस हिंदू विद्यापीठ येथे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम सुरू केले. त्यांच्या शिकवणीच्या हातोटीमुळे विद्यार्थी मोठ्या आदराने त्यांना गुरुजी म्हणू लागले. भैयाजी दाणी आणि काशी हिंदू विश्वविद्यालयातील अन्य स्वयंसेवक
यांच्यामुळे गुरुजींचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला. तिथेच त्यांची संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांच्याशीही भेट झाली. डॉक्टरांच्या विचाराने गुरुजी अतिशय प्रभावित झाले होते. ते अधूनमधून संघ शाखेतही जाऊ लागले. डॉक्टर हेडगेवारांनी त्यांना नागपूरच्या संघाचा विजयादशमीचा उत्सव पाहायला बोलावले. नागपूरहून परत आल्यावर काशी येथील संघ शाखेकडे माधवराव विशेष लक्ष देऊ लागले. संघाचे स्वयंसेवक गुरुजींकडे येऊ लागले. प्रेम आणि बंधुत्व भावनेने ते स्वयंसेवकांच्या अडचणी देखील दूर करत असत. साधारण 1928 ते 1936 या काळात त्यांचा बनारस हिंदू विश्वविद्यालय आणि संघाशी संबंध आला. 1934 मध्ये नागपुरातील तुळशीबाग संघ शाखेच्या कार्यवाह पदावर त्यांची नियुक्ती झाली. 1936च्या ऑक्टोबरमध्ये रामकृष्ण मिशनमध्ये संन्यास घेण्यासाठी गुरुजी सरगाची आश्रममध्ये गेले. पण 1937 ते 1939 या काळात ते परत राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये आले आणि ऑल इंडिया ऑफिसर्स ट्रेनिंग कॅम्पचे त्यांनी नेतृत्व केले. 1935 मध्ये त्यांनी LLB पूर्ण केले. 1939च्या 13 ऑगस्ट रोजी जनरल सेक्रेटरी पदावर त्यांची नियुक्ती झाली. 1940च्या 21 जून रोजी संघ संस्थापक आणि आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार यांचे महाप्रयाण झाले. 3 जुलै रोजी गुरुजी सरसंघचालक झाल्याची प्रकट घोषणा करण्यात आली. वयाच्या 34व्या वर्षी सरसंघचालक म्हणून त्यांनी जी जबाबदारी घेतली ती पुढे 33 वर्ष उत्तमरित्या पार पाडली. गुरुजी प्रत्येकाबरोबर अत्यंत स्नेहभावाने वागत. प्रत्येक स्वयंसेवकाकडे कमालीच्या मायेने, आस्थेने आणि सहानुभूतीने पाहत असत. त्यांचा व्यवहार अतिशय आपुलकीचा असे. येणाऱ्या प्रत्येक पत्राचे उत्तर ते स्वतःच्या हस्ताक्षरात देत असत. त्यांच्या समतेचा, रुजू आणि सहिष्णू स्वभावाचा अनुभव अनेकांना आला होता. विवाहादी संस्कार योग्य वेळी उचित पद्धतीने केल्याने फलदायी सिद्ध होतात हे जाणून त्यांच्या आईवडिलांनी माधवरावांच्या विवाहाची उत्कट प्रतीक्षा केली होती. पण विवाहाचा विषय काढताच ते उदासीन होत. त्यांनी अत्यंत समंजसपणे, विनीत भावाने, हसत हसत पण स्पष्टपणे विवाह न करण्याची इच्छा आपल्या आईवडिलांना सांगितली. संसारातील सुख आणि क्षणभंगूर भोगापेक्षा अधिक उदात्त असे काही करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या आपल्या चिरंजीवाचे मन आईने जाणले आणि त्यानंतर त्यांनी माधवरावांच्या लग्नाचा कधीही आग्रह धरला नाही. साल 1948 महात्मा गांधींच्या हत्येनंतर RSS म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पहिली बंदी आली. गुरुजींच्या नेतृत्वाखाली संघाने या कठीण प्रसंगाचा सामना केला. देशभरातून हजारो स्वयंसेवकांना अटक झाली. सरकारने संघावर घातलेली बंदी 1 वर्षानंतर उठवली. गांधी हत्येच्या खटल्यातून गुरुजी सुटले. जरी संघावरील बंदी उठली तरी पण त्याने हुरळून न जाता शासन व्यवस्थेकडून झालेल्या छळाचा डोक्यात राख घालून न घेता त्यांनी संयमाने, विवेकाने, थंड डोक्याने, शांत मनाने विचार करून लोकशाही शासनाकडून झालेल्या प्रमादांना, दुर्व्यवहारांना बगल दिली. गुरुजीही तरुण वयात काहीसे रागीट होते. नियम पालनाच्या बाबतीत अतिशय काटेकोर होते. अध्यापक असतानाही गुरुजींच्या करड्या शिस्तीची सर्वांनाच धास्ती वाटायची. संघावरील बंदी उठवल्यानंतर स्वयंसेवकांनी थंड डोक्याने आणि शांत मनाने वागावे असे आवाहन करून त्यांनी तरुणांना सरकारवर सूड उगवायची गरज नाही असेही सांगितले. तर बंदीनंतर संघाची जी छळवणूक झाली ती परकीय सरकारकडून झाली असती तर संघाने ती निमूटपणे सहन केली नसती हेही प्रतिपादन केले. फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानातील हिंदूंना सुरक्षितपणे परत आणण्यात स्वयंसेवक आघाडीवर होते आणि त्यांनी पराक्रमाची शर्थही केली होती.
हिंसेपासून अलिप्त राहण्याचा वेडेपणा त्यांनी केला नाही. क्षमाशील आणि सहनशीलतेचा सद्गुण गुरुजींजवळ होता. हिंदू समाज, भारताचे स्वातंत्र्य, हिंदू संघटन, हिंदू धर्म याविरुद्ध कोणी विचार मांडले तर सावरकर जळजळीत शब्दात निषेध नोंदवीत. पण गुरुजी उत्तर देण्यापेक्षा आपले कार्य सतत व्यवस्थितपणे करीत. त्यांच्या दृष्टीने कार्य हेच उत्तर महत्वाचे होते. परंतु काही वेळा प्रत्युत्तर देऊन ते टवाळी करणाऱ्यांचे तोंड बंदही करत. पण संयम न सोडण्यावर त्यांचा भर होता. हौतात्म्य याविषयी गुरुजींचे धोरण थोडं वेगळं होतं. हौतात्म्यापेक्षा जिवंत राहून यश मिळवण्यास महत्त्व आहे असे गुरुजी समजत. गुरुजी विजयशालिनी मनोवृत्ती बाणवून घ्यायला सांगत. त्यांचा आदर्श हिंदू पदपादशाहीचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज असल्याचेही ते सांगत. छत्रपती शिवाजी राजे विजयाकांक्षी थोर पुरुष होते. आपल्या विजयशाली युद्धनीतीने त्यांनी आपल्या आयुष्यात हिंदू साम्राज्य स्थापले. गुरुजी स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीपासूनच चित्तवृत्ती विचलित होऊ न देता परिश्रमपूर्वक संघकार्य, हिंदू संघटनेचे कार्य करण्यासाठी झटत राहण्याची गरज आहे असे सर्व समाजाला सांगत. देशामध्ये विपरीत शक्ती वावरू लागल्या तर त्याचे थडगे उभे करू असेही ते म्हणत. संघाचा अवतारच मुळी अधर्माचे उच्चाटन करण्यासाठी झाला आहे असे ते ठामपणे प्रतिपादतात. अखंड सावधपणा हा राष्ट्रीय पुरुषांसाठी महत्वाचा गुण मानला जातो. कारण प्रयत्न, परिश्रम हे सावधपणे केलेले नसतील तर वाया जातील. गुरुजींनी सर्व समाजाला आणि शासनाला मुसलमानांपासून सावध राहण्याची सूचना केली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात मुसलमानांनी केलेला विश्वासघात न विसरता येण्यासारखा असूनही सत्तालोभी नेते पुन्हा मुसलमानांना जवळ करीत असल्याचे पाहिल्यावर गुरुजींसारखा सावध नेता स्पष्ट बोलून इतरांनाही सावध करणारच. गुरुजी सेवेच्या माध्यमातून धर्मांतर घडवून आणणाऱ्या ख्रिश्चन मिशनऱ्यांकडेही सावधपणे पाहायला सांगत. चीनने युद्धबंदी जाहीर केल्यावर जनता आणि सरकार ढिले पडले. असे ढिलेपण राहिले तर शेजारचे पाकिस्तान राष्ट्र त्याचा फायदा घेईल असे त्यांनी म्हटले होते. आणि 1965 मध्ये पाकिस्तानने आक्रमण केलेच. त्यावेळीही भारतात असलेल्या पाकिस्तान धार्जण्या मुसलमानांवर लक्ष ठेवायला हवे असा सावध इशारा त्यांनी दिला होता. राजकारणाचे समजले जाणारे काश्मीरचा प्रश्न, चीनचे आक्रमण, पाकिस्तानचे आक्रमण यासारखे विषय राष्ट्रीय समजून गुरुजींनी त्यावर सुद्धा आपले सडेतोड विचार मांडले होते. गुरुजींनी आपल्या मातृभूमीला प्राणापेक्षा प्रिय मानलेच. त्याचबरोबर ज्यांनी या भूमीवर आक्रमणे केली, तिचे शोषण करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याविषयी ज्वलंत द्वेषही व्यक्त केला. भारतभूमी दैवी संपदा आहे असे गुरुजींना वाटे. येथील सर्व द्रष्ट्यांनी, ऋषींनी मातृभूमी ही धर्मभूमी, कर्मभूमी, पुण्यभूमी, देवभूमी म्हणून पूजा केली. त्याचप्रमाणे गुरुजींनी तिला श्रद्धा केंद्र मानले. त्यांच्या म्हणण्यानुसार या मातृभूमीचा अपमान आपण सहन करून घेता कामा नये. त्यासाठी आवश्यक ते पौरुष व सामर्थ्य आपणाजवळ असायलाच हवे. मातृभूमीविषयी उत्कट श्रद्धेची भावना आवश्यक आहे असे ते म्हणतात. म्हणूनच संघ शाखेवर रोज पतत्वेशकायो नमस्ते नमस्ते असे म्हणून प्रत्येक स्वयंसेवकाचे अंतःकरण संस्कारित करण्याचे कार्य केले जाते. प्रत्येकाने मातृभूमीच्या महानतेचे, मंगलतेचे आणि पावित्र्याचे ज्ञान करून घ्यावे असे गुरुजी सुचवितात. त्याचबरोबर मातृभूमीविषयी समर्पण भाव हा त्यांनी आपल्या कार्याचा आधार मानला होता. गुरुजींच्या विचारांचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं की त्यांनी राष्ट्र घडवणाऱ्या घटकात ज्याचे अस्तित्व अपरिहार्य असते असा घटक म्हणजे उज्ज्वल परंपरा मानला आहे. गुरुजींनी आपली परंपरा ही आपल्या राष्ट्रीयत्वाचा गाभा मानली होती.
ती परंपरा सोडून पाश्चात्यांचे अनुकरण केले, त्यांचे रीतिरिवाज पद्धती स्वीकारल्या तर राष्ट्राची जीवनशक्तीच नष्ट होईल असे ते वारंवार बजावत. हिंदुत्व ही आमच्या राष्ट्राची अस्मिता असून तेच आपल्या उत्थानाचे सूत्र आहे. तेच राष्ट्रातील लोकांना एकत्र आणणारे, त्यांच्यामध्ये एकात्मता टिकवून धरणारे सूत्र आहे. सावरकर आणि गुरुजी नेहमीच भारताची उज्ज्वल परंपरा आहे, सुवर्णमय इतिहास आहे आणि थोर राष्ट्रीय पुरुषांची म्हणजे आपल्या महान राष्ट्रीय पूर्वजांची लखलखती ऐतिहासिक कार्ये आहेत असे भाषणातून, लेखनातून, बौद्धिकातून सांगत राहिले. श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे थोर पुरुष या भारतभूमीत जन्माला आले आणि त्यांचं चरित्र म्हणजे निस्वार्थ वृत्ती, धीरोदात्तता आणि पुरुषार्थ होय. विचार आणि कृती या दोन्हीही बाबतीत अतिश्रेष्ठ असलेल्या अनेक विभूतींकडे पाहून भारतभूमीविषयी भक्ती द्विगुणित होते असे गुरुजींना वाटे. ते म्हणतात की आपला धर्म, आपली संस्कृती, प्राचीन ग्रंथ याविषयी तथाकथित पुरोगाम्यांनी जे भ्रमजाल पसरविले आहे ते राष्ट्राची अवहेलना करणारे आहे हे जाणून ते जाळे नष्ट भ्रष्ट करून राष्ट्राभिमान वाढीस लागेल असे कृत्य सर्वांनी केले पाहिजे. पूर्व परंपरातून जीवनामृत घेणारा समाजच इतिहास निर्माण करतो असे गुरुजींना वाटते. गुरुजी सावरकरांच्या तुलनेत सौम्य प्रकृतीचे होते, पण राष्ट्रावर किंवा राष्ट्रीय समाजावर अन्याय झाला तर अन्याय करणाऱ्याला खरमरीत उत्तर देण्याची आवश्यकता ते प्रतिपादतात. हिंदू समाजाने नेभळेपणा सोडून धैर्यवान, क्रियाशील असले पाहिजे. कट्टर शत्रूशी आपली गाठ पडली तर त्यांना पुरून उरू असे आपले वागणे असले पाहिजे असे त्यांना वाटे. शत्रूला प्रत्युत्तर देऊनच नामोहरम करायला हवे असे ते म्हणत. भारताची प्रतिष्ठा सदैव उंचावत ठेवायची असेल तर ठोशास प्रतिठोसा देणे अगत्याचे आहे. तरच आपल्या लोकांचे पौरुष आणि पराक्रम या दृष्टीने आपली श्रेष्ठता वाढते. गुरुजी राष्ट्रावर आक्रमण झाल्यावर स्वसंरक्षण होण्याला महत्वाचे मानत नाहीत, तर त्यांचे मत आहे की प्रतिपक्षावर आक्रमण करणे हेच खरे संरक्षण आहे. ऑफेन्स इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स हा त्यांचा आवडता सिद्धांत. जशास तसे उत्तर द्यायला असणारी क्षमता, शक्ती, पात्रता आणि प्रवृत्ती हे गुण आपल्यात आहेतच, फक्त त्याचा उपयोग करायला हवा. गुरुजींचे हे वक्तव्य वाचल्यावर सावरकरांची आठवण कोणालाही होईलच. गुरुजी ठामपणे सांगतात, संघटित शक्तीच्या भक्कम पायावर राष्ट्र उभे राहते. त्यांनीही राष्ट्र रक्षणासाठी सैन्य उभारणे आवश्यक मानले होते. सैन्यातील माणसे चांगली, सशक्त असावीत, कोणत्याही प्रसंगी भयभीत न होणारी, सुदृढ मनोवृत्तीची असावीत असे ते म्हणत. त्यांनाही शक्तिशाली राष्ट्र म्हणून आपण उभे राहावे असे नेहमी वाटे. गुरुजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक होते आणि ही फक्त हिंदूंचीच संघटना आहे असे त्यांचे ठाम मत होते. राष्ट्रीय फक्त हिंदू आहे अशी त्यांची धारणा होती. हिंदू समाजाला अभेद्य भावनिक एकत्वाच्या संघटन सूत्रात बांधणे हे राष्ट्रकार्य त्यांनी हाती घेतले होते. कारण हिंदुत्व हेच हिंदुस्थानात राष्ट्रीयत्व आहे. हे संघाचे वैचारिक अधिष्ठान असल्याने संघटनेत मुसलमानांचा अथवा अन्य अहिंदूंचा अंतर्भाव असणे चुकीचे होते. तरीही संघटित मुसलमानांच्या विरोधात ही हिंदूंची संघटना प्रतिक्रिया म्हणून संघ मुळीच स्थापलेला नाही. डॉक्टर हेडगेवारांनी हिंदू हे इथल्या राष्ट्रीय जीवन पद्धतीचे नाव असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर संघ कोणाचा द्वेष्टा नाही हेही स्पष्ट केले होते. त्यांचा दृष्टिकोन रचनात्मक होता आणि गुरुजी त्याच तत्वांच्या अनुषंगाने संघटनेला वृद्धिंगत करण्यावर भर देत होते. राष्ट्रासाठी जीवन कसे जगायचे याचा वस्तुपाठ आपल्या आचरणाने इतरांना देणाऱ्यांचे, आपापसात विशुद्ध बंधुभावनेने जोडल्या गेलेल्या लोकांचे
चैतन्ययुक्त असे संघटन गुरुजींना अभिप्रेत आहे. गुरुजी मुसलमानांना संघटनेत घ्यायला तयार नव्हते, कारण मुसलमान आधीच संघटित आहेत. त्यांना स्वतंत्र अस्तित्व हवे आहे. मग मुसलमानांना स्वतःला भारतीय म्हणून घेणं आवडतं का, हे आधी तपासायला हवं, असं त्यांचं परखड मत होतं. गुरुजी संघटनेबद्दल म्हणतात, शरीर, मन आणि बुद्धी या तिन्हीत अनुशासन असले पाहिजे, तरच राष्ट्राला वैभवाप्रत नेता येऊ शकेल. त्यांनी संघटित जीवन आवश्यक मानून आत्मीयतापूर्ण संबंध आणि अनुशासनबद्ध रीतीने कार्य करण्याची प्रेरणा हिंदू बांधवांना दिली आहे. गुरुजी भारतातील मुसलमानांविषयी पूर्वग्रहदूषित भावनेने कधीच बोलले नाहीत. उलट भारत हे राष्ट्र बलवान करण्यासाठी सर्वांनी राष्ट्रभक्त बनावे, असे ते म्हणत. मुसलमानांचे धर्मांतर करून त्यांना हिंदू करण्याचा विचार त्यांनी मांडला नाही, परंतु जे मूळचे हिंदू होते आणि भयाने, जबरदस्तीने आणि लोभाने मुसलमान झाले असतील, तर त्यांना हिंदू धर्मात परत या, असे आवाहन ते करीत. गुरुजींनी भारतातील मुसलमानांनी आपला वेगळेपणा न ठेवता राष्ट्र जीवनाशी समरस व्हावे, असे म्हटले आहे. वेगळेपणा वाढीला लागतो त्याला राजकारणी चिथावणी देतात. त्यामुळे भारताच्या प्रत्येक राज्यात छोट्या पाकिस्तानची मागणी होत आहे. अशा वेळी राष्ट्र जीवनात समरसता आणि एकात्मता कशी येणार? ही गुरुजींची भूमिका स्पष्ट होती. ते म्हणत, जो कोणी आपल्या देशाबरोबर असेल आणि देशासाठी काम करीत असेल, तो प्रत्येक जण आमचाच आहे. त्यांनी समन्वय आणि सहकार्य यांना महत्त्व दिले आहे. गुरुजी राष्ट्रधर्म बळकट करू इच्छिणारे थोर राष्ट्रीय नेते होते, पण आपली संघटना ते राजकारणापासून दूर ठेवणारेही होते. त्यांचा दृष्टिकोन राजकारणापेक्षा राष्ट्रकारणाकडे झुकलेला होता. भाषा ही राष्ट्रीय समाजाच्या व राष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असते. स्वतंत्र राष्ट्राच्या व्यवहारासाठी त्या राष्ट्राची स्वतःची भाषा असलीच पाहिजे. भारत स्वतंत्र झाल्यावर आपल्या संविधानात राष्ट्रात विद्यमान असलेल्या भाषांपैकी सोयीसाठी हिंदीचा उपयोग तिच्या सरलतेमुळे स्वीकारला आहे. तिला दुर्बोध करणे, विशेषतः तिचे उर्दूकरण करणे सुरू झाल्यावर गुरुजी आणि सावरकर दोघेही अस्वस्थ झाले. त्यांनी राष्ट्र ऐक्याचे साधन म्हणून राष्ट्रभाषेचा प्रश्न आवश्यक मानला होता. दोघांचाही ओढा संस्कृतकडे असल्यानं संस्कृतनिष्ठ हिंदीचाच पुरस्कार ते करतात. दोघांनीही राष्ट्रलिपी म्हणून देवनागरीचा पुरस्कार केला आहे. गुरुजी हिंदुत्वनिष्ठ, महाराष्ट्रीय व मराठी भाषिक पण कर्तृत्वाने अखिल भारतीय नेते होते. हिंदू समाजाला कृतीची प्रेरणा देणारे ध्येय, धोरण आणि आपली मते ते ठामपणे व्यक्त करीत असत. सावरकरांचे अजेय, सामर्थ्ययुक्त, ऐश्वर्य संपन्न व खऱ्या अर्थाने स्वतंत्र हिंदू राष्ट्र उभे करण्याचे स्वप्न गुरुजी पाहत होते. तर अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेच्या सांगता समारंभाच्या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अत्यंत स्नेहाने आणि विश्वासाने गुरुजींना पुढच्या कार्याचा नारळ दिला. त्या संदर्भात ते म्हणाले, गुरुजी हेच आता हिंदुत्वाचे एकमेव आधार आहेत. इसवी सन 1940 ते 1973 या काळात गुरुजींनी संघाचे पोषण आणि संवर्धन केले. त्याला भक्कम अखिल भारतीय आकार दिला. संघाची विचार प्रणाली सूत्र रूपाने सांगितली. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात त्यांनी अनेक संस्था, संघटनांना सतत प्रेरणा दिली. गुरुजींच्या आदेशानुसार भारतीय जनसंघ या नावाने राजकीय पक्ष स्थापन करण्यात आला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, वनवासी कल्याण, महारोगी सेवा, राष्ट्रीय शिशु शिक्षण इत्यादी अनेक संस्था गुरुजींच्या प्रेरणेने सेवा करू लागल्या. डॉक्टर हेडगेवार यांच्या समाधीस्थानी स्मृती मंदिराची उभारणी, कन्याकुमारीचे विवेकानंद शिला स्मारक तसेच
शेकडो शिक्षण संस्था गुरुजींच्या प्रेरणेने उभ्या राहिल्या. गुरुजींनी 33 वेळा भारत भ्रमण केले. संघटन आणि व्यक्तिनिर्माण यासाठी विविध क्षेत्रे उघडली. बंच ऑफ थॉट्स हे प्रसिद्ध पुस्तक म्हणजे गुरुजींनी दिलेल्या भाषणाचा संग्रह होय. भारत भ्रमणाबरोबरच त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रवास सुद्धा केला. नेपाळ, सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, थायलंड, म्यानमार, इंग्लंड, नेदरलँड, बहारीन इत्यादी अनेक देशातून त्यांनी हिंदू धर्म व संस्कृती यावर चर्चा केल्या. भाषणेही दिली. हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्राची संकल्पना स्पष्ट करीत भारताची संस्कृती ही हिंदू संस्कृती आहे असे मत मांडले. गुरुजींच्या प्रकृतीची अस्वस्थता ख्रिस्ताब्द 1969 पासून वाढू लागली. 18 मे 1970 रोजी निदान झाले कर्करोग. ज्येष्ठ शुद्ध पंचमी 5 जून 1973 या दिवशी आपल्या पार्थिव देहाचा त्याग करून गुरुजी सच्चिदानंद स्वरूपात विलीन झाले. खरोखरच गुरुजींचे जीवन अलौकिक आणि ऋषितुल्य होते. राष्ट्रजीवनाच्या विविध अंगांबाबत मूलभूत आणि क्रियाशील मार्गदर्शन करणारे गुरुजी खरोखरच सर्वार्थाने राष्ट्र ऋषी होते. 1997 सालापासून गोळवलकर गुरुजींच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध क्षेत्रातील व्यक्तींना परमपूजनीय श्री गुरुजी पुरस्कारही दिला जातो. आपला भारत, आपला हिंदुस्तान हा सगळ्यात मोठा आहे आणि त्यानंतर आपली जात, आपला धर्म किंवा आपला पंथ आहे, ही शिकवण देणारे आणि आपल्या स्वतःला विसरून देशाप्रती संपूर्णपणे झोकून देणारे व्यक्तिमत्व म्हणजेच गोळवलकर गुरुजी. त्यांच्या चरणी आमचे लक्ष लक्ष प्रणाम. गर्व से कहो, हम हिंदू हैं.